पाठीमागून जातो आणि तिला विचारतो, काय माझ्यासमोर बोलतीस का? कारण तिच्या गळ्यात काय नसतं, पायात काय नसतं. तेव्हा तो बघतो गळ्याकडं. मग ते नसल्यामुळे ते विचारतो, काय करते तू, कुठे येतीस तू? तेव्हा त्यांनी काय करायचं, आपले चप्पल काढायचं आणि त्याला मारायचं आणि त्याच्यानंतर वडाला पुजायला यायचं. नमस्कार, मी सक्षम फाउंडेशनची अध्यक्ष सुजाता कोळी. बऱ्यापैकी मला सगळे ओळखतात. ह्या वर्षीची वटपौर्णिमा 29 जून 2026 रोजी आलेली आहे. वटपौर्णिमा म्हणलं की सवासणींचा सण. सवासणींचा सण तर अगदी पूर्ण जगभर सगळे साजरे करत असतात. पण आपल्या सक्षम फाउंडेशनने आणि ह्या मैत्री ग्रुपच्या अध्यक्ष आहेत, रुकडीचा मैत्री जो ग्रुप आहे तो ग्रुप सुद्धा विधवा महिलांसाठी काम करतो. सक्षम फाउंडेशन गेले 2021 पासून 2026 ह्या वर्षापर्यंत आपण दरवर्षी विधवा महिलांच्या हस्ते वटपौर्णिमा साजरी करतो. विधवा महिलांच्या हस्ते वटपौर्णिमा का साजरी केली पाहिजे आणि का करू नये याबद्दल सगळ्यांची मतं तुम्हाला थोड्याच वेळात कळणार आहेतच. पण आज आपल्या आजच्या कार्यक्रमाची थीम थोडीशी वेगळी असणार आहे. आपण वटपौर्णिमा तर साजरी करणार आहोत, पण ती सवासणींच्या संगतीने विधवा महिला वड पूजणार आहेत. आणि ह्या वड पूजणाऱ्या महिलांसाठी आपल्या मैत्री ग्रुपच्या ह्या ज्या आपल्या भारतीताई आहेत, त्यांनी खास मैत्री ग्रुप कडून विधवा महिलांसाठी अगदी साडी आणि ओटीची त्यांनी मान देणार आहेत. तर आपण त्यांच्याकडून ऐकूया की त्या विधवा महिलांसाठी त्यांनी आज काय देणार आहेत ते. मी भारती विजयकुमार गायकवाड. आम्ही रुकडीहून आलोय. आमचा मैत्री ग्रुप आहे. मैत्री ग्रुपचं म्हणजे आम्ही विधवा प्रताबंदी पूर्ण आम्ही रुकडीमध्ये केलेले आहे. कबनूर इथे, भादोले, आता आम्ही इथं शिगाव इथे विधवा प्रताबंदीसाठी आलेलो आहे. सक्षम फाउंडेशन मैत्री ग्रुप याच्यातर्फे आज आम्ही ज्या महिला विधवा महिला आहेत त्यांची आम्ही ओटी भरून हळदी कुंकू लावून त्यांना वडाच्या फेऱ्या मारायला लावणार आहे. आम्ही विधवा प्रताबंदी ही पूर्ण आम्ही आमचं म्हणजे मैत्री ग्रुपचा आणि सक्षम फाउंडेशनचा उद्देश आहे की ज्या महिला खरोखरच म्हणजे त्यांना जे सवासनी लेणं जे गेलेलं असते आम्ही त्यांना परत मिळवून देतोय. त्यांचा मान सन्मान परत मिळवून देतोय. आमचा फक्त एवढाच उद्देश आहे की ज्या महिलांना आपण हळदी कुंकूचा कधीही मान देत नाही कुठल्याही कार्यक्रमात, ज्या विधवा महिलांना आपण बाजूला करतो, तू तुझे नवरा नाही आणि तू काय कार्यक्रमाला यायचं नाही, असं जे आम्ही त्याच महिलांना पुढे बोलवून त्यांची ओटी भरून आम्ही पहिल्यांदा हळदी कुंकूचा मान हा आम्ही पहिल्यांदा त्यांना देतो. आज आम्ही शिगाव मध्ये आलेलो आहे हे विधवा प्रताबंदीसाठी. सक्षम फाउंडेशन आणि मैत्री ग्रुप तर्फे आज शिगाव मध्ये आम्ही विधवा प्रताबंदीसाठी कार्यक्रम घेणार आहेत. थोड्या वेळाने तुम्हाला दिसेलच की आम्ही काय त्याचं म्हणजे कार्यक्रमचा उद्देश काय किंवा आम्ही कार्यक्रम कसा घेणार. फाउंडेशन आहे जे पेठ वडगावमध्ये काम करतं. आपला सक्षम सखी मंच आहे ज्यामध्ये आजूबाजूच्या 35 गावातल्या महिला आहेत. तुमच्या शिगाव मधल्या पण जवळपास 85 ते 90 महिला आपल्या सक्षम सखी मंच मध्ये आहेत. त्यांचं प्रतिनिधित्व आपल्या वैशालताई पाटील करतात. तुम्हाला या सगळ्यांना तुम्ही ओळखत असलेल्या या बचत गटाचं काम करतात, त्याच ताई आपलं हे काम करतात. तर आज मी सखी मंचचं प्रमोशन करायला आलेलं नाहीये. तर आपलं आजचं इथं भेटण्याचं कारण हे आहे की आज वट पौर्णिमा आहे तुमच्या ग्रामपंचायतीचा. परवा एक कार्यक्रम झाला 2 दिवसापाठीमागं. कुणाकुणाला माहिती आहे मला माहिती नाही. आता प्रत्येक ग्रामपंचायतीला एक GR निघलाय की विधवा महिलांनी सवासणींचा पूर्णपणे आहे अलंकार प्रदान करायचे, हिरवे वस्त्र घालायचे, सगळं म्हणजे जे सवासणी बायका करतात तेच त्यांनी करायचे. म्हणजे त्या वड सुद्धा पूजू शकतात. पूजला पाहिजे की नाही सांगा. नाहीतर नाही होय तर होय, द्यायचं नाही. प्रत्येकाचं मत वेगळं असू शकते. समाज आहे. नमस्कार, माझे नाव सौ वैशाली भाऊसो माने. मी सक्षम सखी मंच कमिटी मेंबर यांच्याकडून आलेली आहे. तर मी तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारणार आहे, त्याचं तुम्ही उत्तर द्यायचंय. पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. शकुंतला यशवंत ढेरे. मग आज वटपौर्णिमे दिवशी आपण जो विधवा महिलांचा कार्यक्रम घेणार आहे, मग तुमचं मत काय आहे की बाबा विधवा महिलांनी वडाची पूजा करावी की नाही, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे तुमचं मत तुम्ही महिलांना वाटतंय की आपण सगळ्यांच्या बरोबर गेलं पाहिजे, सगळ्यांच्या सोबत फिरायला पाहिजे, आनंद घेतला पाहिजे, असं आम्हाला वाटतं. तरुण महिलांनी तर केलंच पाहिजे. म्हणजे त्यांच्याबद्दल तुमची मत काय? म्हणजे त्यांना पण वाटतंय की आपण हे सगळं एन्जॉय करावा, सगळ्यांच्या सोबत बाहेर फिरावं. म्हणजे तरुण मुलींनी करायलाच पाहिजे. ज्या विधवा झाल्यात त्यांनी करायचं पाहिजे. वयानुसार कसं जास्त वयस्कर असलं की कुणाला पटत नाही ना. मग त्यासाठी तुमची साथ त्यांना मिळणं गरजेचे आहे ना. आहे की आहे. मग तुमचा त्यांना फुल सपोर्ट असेल तर त्या म्हणजे बिंदास्त वडाची पूजा आहे. तरुण मुलींच्यासाठी तर आहे. विधवा मुली तरुण आहेत, त्यांना मान सन्मान पण मिळाला पाहिजे आणि विधवा प्रथा ही बंद केली पाहिजे. त्यांच्याकडे वाईट नजरेनं बघतात म्हणून हे आम्ही बंद करायचं आहे आपण आता विधवा प्रथा. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे विधवा महिलांनी वडाची पूजा करावी की नाही, याबद्दल तुमचं मत काय आहे? करावी. सौभाग्यासारखंच त्यांना पण आरक्षण मिळावं, म्हणजे
त्यांना पण मान दिला पाहिजे, कारण त्या पण एक स्त्रीच आहेत. कारण त्यांनी अभय राहिलं पाहिजे, यासाठी त्यांना हा मान दिला पाहिजे. विधवांना पण मान देणं हे गरजेचं आहे. कारण जेव्हा एक स्त्री विधवा होते तेव्हा तिच्यावर कुटुंबाची जबाबदारी येते आणि तिला म्हणजे समाजाची भीती राहते बाहेर वावरण्यासाठी. जेव्हा ती बाहेर वावरते तेव्हा ती टिकली आणि हळदी कुंकू लावते किंवा गळ्यात घालते, तेव्हा ती निर्धास्त होते आणि तिला कोणीही काही म्हणजे तिचे छेडछाड काढू शकत नाही किंवा काही करू शकत नाही. हा एक प्लस पॉइंट आहे त्याच्यामध्ये. हे विधवा महिलांनी वड पुजायचं नाही किंवा विधवा महिलांनी कोणते सौभाग्याचे अलंकार घालायचे नाहीत, ही अशी आपली भारतीय परंपरा होती. परंतु आता जर परंपरेला ते खंडन करायचं असेल आणि आपल्याला सगळ्यांना जर त्या विधवा महिलांना आपल्या मेळ्यामध्ये घ्यायचं असेल आणि त्यांना स्वीकारायचं असेल, तर आज या उभ्या आहेत ह्या महिलांनी हे पुढचं पाऊल उचललं पाहिजे. कारण जेव्हा माझे मिस्टर एक्सपायर झाले तेव्हापासून मी आजपर्यंत, त्याच्या पूर्वी मी संक्रांतीचा खूप मोठा हळदीकुंकूचा कार्यक्रम आमच्या वाड्यामध्ये घेत होते. पण मिस्टर एक्सपायर झाल्यानंतर मी तो थांबवला नाही आणि खंडित पण केला नाही, तर तो पुढे चालू ठेवलेला आहे असाच, की जेणेकरून 100 महिला दरवर्षी माझ्याकडे येतात आणि माझ्याकडून ते ओटी भरून घेतात. ही एक अभिमानाची गोष्ट आहे. तिथल्या महिलांसाठी खरं तर एकदा जोरदार टाळ्या द्या, कारण त्यांनी तो समाज स्वीकारलेला आहे. आणि मला हे सांगायचंय की आज की इथं विधवा महिलांचा सत्कार घेणं किंवा विधवा महिलांनी हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे असं सांगण्यापेक्षा ज्या या सुवासिनी आहेत त्यांनी विधवांना घेऊन पुढे आलं पाहिजे. आणि जेव्हा तुमच्या मेळ्यातून ती विधवा वड पुजायला येईल तेव्हा खरोखर समाज प्रबोधन झालं असं आपल्याला म्हणता येईल, अन्यथा नाही. आणि आता मगाशी एका प्रश्नाचं उत्तर देत असताना एक म्हटलं की जुन्या ज्या परंपरेच्या म्हणजे किंवा वृद्ध बायका आहेत त्यांना आपण सांगायचं आहे, कारण तुम्ही सुशिक्षित आहात आणि ह्या महिलांनी खरं तर महिलांना आधार द्यायचा आहे. कुठलाही एखादा पुरुष म्हणत नाही की महिलांवर असं करा, महिलांना असं म्हणत असं म्हणा, किंवा ह्या महिलेला जम्यात घेऊ नका किंवा ही विधवा झाली असे पुरुष कोणी समर्थन करत नाहीत. तर समर्थन करणाऱ्या कोण आहेत तर महिला आहेत आणि त्या आपल्यातल्याच आहेत, तुमच्या आमच्यातल्याच महिला आहेत. तर महिलांच्या मध्ये अशी क्रांती घडली पाहिजे की एका सुवासिनी महिलेनी त्या विधवा महिलेला जवळ घेऊन तिला बरोबरीने आणलं पाहिजे. आणि जेव्हा ती इथून वटसावित्रीची पौर्णिमा करायला तुमच्या बरोबर येईल, सुवासिनीच्या बरोबर येईल, तेव्हाच हे खऱ्या अर्थानं सार्थ झालं असं आपल्याला म्हणता येईल. आता हा जो कार्यक्रम आहे तो खरंच खूप चांगला आहे. विधवा बायकांना आज एक प्रकारे न्याय मिळाला आणि खरोखर सक्षम फाउंडेशनच्या वतीनं जो कार्यक्रम घेतलेला आहे त्यांचे मी आभार करते. ज्या महिलांना म्हणजे असं म्हणजे अत्याचार व्हायला लागल्यात किंवा नाही असं व्हायला, लहान मुलींच्यावर व्हायला लागल्यात, मग त्या मुलींना म्हणजे आता तरुण पिढीतल्या आहे ना, म्हातारी माणसं म्हणतात की आताच कलियुग, आता कुठला हे आलाय, आधी कवा नव्हतं हे, आता कसं आधी. मग लग्नाच्या आधी तुम्ही आधी हळदी कुंकू कधी आपण लावत होतो का? नव्हतो. मग लग्न झाल्यावरच का हळदी कुंकू लावायला लागलो? मग ते म्हणतात असं म्हणजे महिलांच्यावर अत्याचार होऊ नये म्हणून हाही महिलांना आपलं विधवा बायकांना हे केलं. आणि एक मला म्हणायचं आहे की जी वडाची पूजा पुजते आपण, ते आपण बांगड्या घेऊन येतोय, मग ते बांगड्या घेऊन आलो की आपण वडालाच आहे. मग वड म्हणजे कोण? आपला नवरा. मग नवऱ्यालाच आपण बांगड्या घालण्याच्या वाटणीचा आपण ते 2-2 बांगड्या घेऊन प्रत्येक महिलांना जर घातली तर चालते ते बांगड्या ना. पाठीमागून जातो आणि तिला विचारतो काय माझ्यासमोर बोलतीस का, कारण तिच्या गळ्यात काय नसतं, पायात काय नसतं. तेव्हा तो बघतो गळ्याकडं, मग ते नसल्यामुळे ते विचारतो काय करते तू, कुठे येतीस तू. मग तेव्हा त्यांनी काय करायचं, आपले चप्पल काढायचं आणि त्याला मारायचं आणि त्याच्यानंतर वडाला पुजायला यायचं. तिनं चप्पल काढून हाणायचं आणि मग वडाला पुजायला यायचं. वड म्हणजे आपले सगळं सौरत आहे पूर्ण, आपल्या अलंकार आपला सगळा पूर्ण. तर हे कुणाला मान सन्मान द्यायचा आहे की विधवा प्रथांना, ही विधवा प्रथा बंद करायची आहे आपल्याला या गावामध्ये येऊन. तर आम्ही सगळे ओटीचं साहित्य सगळं घेऊन, साड्या घेऊन मैत्री ग्रुप मधनं आलेलं आहे. तर त्यांच्यामध्ये धन्यवाद.